नमस्कार, माझी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण 2 अक्षरी असलेले शब्द बघितले होते, त्यांचं लेखन वाचन केलं होतं. आता आपण या व्हिडिओमध्ये आपण एक काना एक मात्रा असलेले शब्द बघणार आहोत. आता एक काना आणि एक मात्रा कसे लेखन करायचे, त्यांचं वाचन कसं करायचं हे आपण बघणार आहोत. बघा, आपण मागे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एक विस्तृतपणे सांगितलं होतं की एक उभी रेष असेल तर त्याला आपण काना म्हणतो आणि डोक्यावर एक मात्रा असेल तर त्याला आपण एची मात्रा असे म्हणतो. बघा, आता मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पुढील स्क्रीनवर तुम्हाला दाखवणार आहे की काना कशाला म्हणतात आणि मात्रा कशाला म्हणतात. आणि हे जे आहे काना मात्रा त्याचा आपण एक डिटेल्समध्ये आपण अभ्यास केलेला आहे. मागील व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्यात तुम्हाला समजेल की कशाला काना म्हणतात, मात्रा कशाला म्हणतात. तर एक काना आणि एक मात्रा असलेले शब्द आपण बघणार आहोत. बघा, तुमच्या पुढील स्क्रीनवर तुम्हाला आता दिसणार आहे एक उभी रेषा आहे, तिला काना व क वर एक मात्रा दिली आहे, त्याला एची मात्रा असे म्हटलेले आहे. आता एक काना असलेले शब्द, तर एक काना असलेले शब्द बघा, त ला उभी रेष दिलेली आहे, त्याचं होतं ता क. स ला काना सा ख र. क ला काना का न. ब ला काना बाळ. म ला काना मा. स ला काना सा मासा. अ ला काना आ. त ला काना ता आता. बघा कसं वाचन केलेलं आहे. जी उभी रेष आहे तिला आपण आची मात्रा असे म्हणतो. म्हणजे आपण त्याला उभी रेषला आपण काना म्हणतो, त्याचप्रमाणे आपण आची मात्रासुद्धा म्हणतो. आणि आपण जेव्हा तो शब्द वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला आचा उच्चार ऐकायला येईल. बघा, आता आपण एची मात्रा असलेले शब्द बघणार आहोत. प वर एक मात्रा दिली तर पे न. बघा, व्यंजनाच्या वरती जेव्हा आपण एक मात्रा देतो तेव्हा त्याचा उच्चार त्याचा उच्चार आपल्याला ए असा ऐकायला येतो. तर त वर एक मात्रा ते, ए उच्चार ऐकायला आला. त्यानंतर ल, तेल, देव, नखे, झाडे, पाढे, पेढे, गेट, मेला. अशा प्रकारे आपण एक काना आणि एची मात्रा असलेले शब्दांचा लेखन आणि वाचन केलेले आहे, अभ्यास केलेला आहे. याचा तुम्हीही घरी सराव करा, अभ्यास करा. तुम्हाला नक्कीच याचं वाचन सहजपणे करायला येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.